नमस्कार भूमकरांनो, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। या ठिकाणी आपण वारे क्लोथिंग या ठिकाणी आलेलो आहोत, जे की भूम शहरातील नगरपालिकेजवळील जो नागोबा चौक आहे, या नागोबा चौकात या ठिकाणी हे दुकान आहे। आणि मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे, याचं कारण महत्त्वाचं आहे। आज भूम शहरात बाजार दिवस होता आणि तालुक्यातला या ठिकाणी मोठा बाजार आपल्या शहरात असतो। आज भूम शहरातील अनेक व्यापाऱ्यांना 500च्या खोट्या नोटा देऊन गंडवण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की वारे क्लोथिंगचे मालक राकेश वारे आपल्यासोबत आहेत। तर त्यांना या ठिकाणी हुबेहूब जी 500 रुपयाची नोट आहे त्याची नक्कल केलेली नोट या ठिकाणी त्यांना आज एका ग्राहकाने त्या ठिकाणी दिलेली आहे। हे फसवणूक करणाऱ्या टोळीनं आज भूम शहरात अनेक व्यापाऱ्याला गंडवलेला आहे। आपण पाहतोय वारेंच्या हातात एक ओरिजिनल नोट आणि खोटी नोट, डुप्लिकेट नोट या ठिकाणी आहे। तर तुम्ही बघा आपण पाहू शकतो हे दिसत आहेत दोन्ही नोटीत। तर आता ही ओरिजिनल आणि डुप्लिकेट नोट कशी ओळखायची? तर हे जे लाईन आहे का, ही पट्टी आणि ही ओरिजिनल नोटीतली पट्टी। तर आता हे बघा, आपण उजेडात पाहूया तर तुम्हाला काय फरक दिसतोय बघा। ही जी पट्टी आहे ओरिजिनल नोट मधली ही पूर्ण दिसते आणि ही जी डुप्लिकेट नोट मधली जी पट्टी आहे ती तुम्हाला डॉटेड डॉटेड ह्याच्यात दिसते। तर हे बघा, ही ओरिजिनल नोट मधली पट्टी आणि हे डुप्लिकेट नोट मधली पट्टी। सोबतच यावर गांधीजी जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला वाटतं की हे दिसतायत म्हणजे ही खरी नोट आहे, पण हे एम्बॉस केलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला दिसतंय बॅक साइडनी ते प्रेस केलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या ह्या खोट्या नोटा ज्या आहेत ह्या बाजारात आलेल्या आहेत। याचा कागद सुद्धा आपण जाड आहे आणि साईज पण लहान आहे। साईज थोडीशी या नोटीची लहान आहे, साईज पण लहान आहे। आणि ही नोट आपण हातात घेतल्या थोडा जाणीव होते की ही नोट म्हणजे कागदाचे जाड आहे नोट आणि हे पातळ आहे। पण तरी पण गर्दीच्या ठिकाणी आपण काय करतो, एवढं पाहत नाहीत आणि आपण पटकन पैसे घेतो आणि कस्टमरला देऊन टाकतो। तर तुम्ही प्रत्येक नोट पाहून घ्या, तुमची फसवणूक होता कामा नये। त्यासाठी मी माझा वर्गमित्र आशिष बाबर ह्यांना फोन लावून आवर्जून बोलून घेतलेला आहे दुकानात की भूमकरांची फसवणूक होऊ नये ह्यासाठी एक व्हिडिओ बनव। तर मी वारे क्लोथिंगचा मालक तुमचा सर्वांचा। तर हे आपल्या सर्वांचे या ठिकाणी व्यापारी मित्र राकेश वारे, तर यांचं या ठिकाणी जे आहे ते वारे क्लोथिंग स्टोर नावाचं या ठिकाणी कापड दुकान आहे। आणि त्यांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे 500 रुपयांची। आणि भूम शहरातील अनेक व्यापाऱ्यांची या ठिकाणी अशीच फसवणूक या ठिकाणी झालेली आहे। काही लोकांचे 1,500, काही लोकांचे 2,000 अशी फसवणूक भूम शहरात झालेली आहे। तरी ग्राहकांनी या ठिकाणी सावधान, ह्या ज्या नोटा दिलेल्या आहेत त्या आपण एक व्यापारी म्हणून यात आपण स्वतः चेक करून घेणं गरजेचं आहे। अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ 243 ला फॉलो करा। धन्यवाद।